मी प्रमोद गोसावी प्रतिबिंब या न्यूज चॅनलसाठी आज आपल्या भेटीला आलो आहे। आज राजकारणाच्या विषयावर विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू आहे। अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाही आहे, परंतु महायुतीचे आमदार बबनराव शिंदे हे महायुतीचा विषय संपला असं म्हणून शरद पवारांच्या गोटात दाखल व्हायच्या तयारीत आहेत। आज तागायत त्यांनी थेट पक्षप्रवेश केलेला नाही, परंतु गेल्या महिनाभरात त्यांनी 4 ते 5 वेळा शरद पवारांची भेट घेतलेली आहे। 2009 नंतर पहिल्यांदाच आमदार शिंदेना तिकिटासाठीची धावाधाव करावी लागते आहे। वास्तविक पाहता 2009 साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर माढा विधानसभा मतदारसंघावर तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला हक्क सांगितला होता, परंतु आमदार शिंदेनी या जागेवरून लढण्याचा आग्रह धरला, त्यामुळे पेच निर्माण झाला होता। अखेरीस आमदार शिंदेना माढ्यातून उमेदवारी मिळाली आणि विजयसिंह मोहिते पाटलांना पंढरपूरमधून निवडणूक लढवावी लागली। त्यानंतर जे काय झालंय ते जिल्ह्याला परिचित आहे, परंतु 2009 नंतर आमदार शिंदे दिवसेंदिवस चढत्या मताधिक्याने विजयी झालेले आहे। गेली 6 टर्म ते माढ्याचं विधिमंडळात प्रतिनिधित्व करतात। असं जरी असलं तरी यंदा त्यांना पहिल्यांदाच आपण कुठंतरी चुकतोय का याची जाणीव झाली असून त्यांनी परत एकदा शरद पवारांसोबत जायचं निर्णय घेतलाय, परंतु ते प्रकृतीच्या कारणास्तव स्वतः निवडणूक लढवणार नाही आहेत। त्यांच्या जागेवर त्यांचे चिरंजीव सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे उमेदवार असणार आहे। मध्यंतरी पवारांना भेटल्यानंतर आमदार शिंदेनी असं सांगितलं होतं की मिळाली तर तुतारी, नाही मिळाली तर अपक्ष मी माझ्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतोय। परंतु मधल्या काळात जे काय राजकीय घडामोडी घडत गेल्या या लक्षात घेता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामधला शिंदे मोहिते संघर्ष हा पुन्हा एकदा उफाळून येताना दिसतो आहे। शिंदेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळू नये यासाठी मोहिते पाटील गट सरसावलेला आहे। याबरोबरच या मतदारसंघातून लोकसभेसाठी ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी किंबहुना महाविकास आघाडीसाठी प्रयत्न केले होते त्यापैकी सोलापूर जिल्हा दूध समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे, गेल्यावेळी आमदार शिंदेचे प्रतिस्पर्धी राहिलेले संजय बाबा कोकाटे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील घाटणेकर, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक नितीन बापू कापसे आणि माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे या महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते किंवा आहेत। परंतु या सर्वांना डावलून पवार कुठेतरी नवख्या उमेदवाराच्या किंवा इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराच्या शोधात असल्याचं दिसतंय। अशा अवस्थेत चाणाक्ष बबनदादांनी पवारांची अपेक्षा हिरून पवारांची भेट घेत आपल्या चिरंजीवासाठी पक्षाची उमेदवारीची मागणी केली, परंतु जितक्या झपाट्याने आमदार शिंदे सक्रिय झाले तितक्याच झपाट्याने मोहिते पाटील देखील या राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि त्यांनी आपल्या चेले चपाट्यांबरोबर अभिजित पाटलांना बरोबर घेत या मतदारसंघाची उमेदवारी मागण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली। परंतु ही भेट घेताना 6 जणांपैकी फक्त 4 जण हे शरद पवारांच्या भेटीला गेले। शिवाजी कांबळे आणि मिनल साठेंना वगळून हे 4 जण गेल्यामुळे महाविकास आघाडीच्या इच्छुकांमध्ये की ज्यांनी टेंभुर्णीच्या महादेव मंदिरात एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या त्यापैकी 2 जण मुंबईला गेले नाहीत म्हणण्याचा दुसरा अर्थ असा की त्यांचा मोहिते पाटलांच्या उमेदवारीला विरोध आहे। आत गेलेल्या या 4 जणांनी आम्ही सगळे एक राहू, फक्त रणजित शिंदेला उमेदवारी देऊ नका आणि उमेदवार द्यायचा असेल तर तो फक्त आणि फक्त माढा मतदारसंघातला असावा अशी भूमिका मांडली असल्याचं समजतं।
वास्तव पाहता मोहिते पाटील हे अकलूजचे रहिवासी आहेत. माळशिरस तालुक्यातली 14 गावं जरी माढा विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली असली तरीसुद्धा या अकलूजचा माढा मतदारसंघामध्ये समावेश नाही आहे. याचाच दुसरा अर्थ असा की या समर्थकांनी अप्रत्यक्षपणे पवारांना मोहिते पाटलांच्या उमेदवारीला आपला असलेला विरोध देखील नोंदवला. त्यानंतर लगेचच बबनदादा शिंदेनी पुन्हा एकदा पवारांची भेट घेतली. परंतु आता उपलब्ध माहितीनुसार पवारांनी तुमच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध असल्याने तुम्ही आमचा नाद करू नका असा मेसेज बबनदादांना दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. आता बबनदादा नेमकी काय भूमिका घेणार? कारण बबनदादा पुढं पेच आहे. मुलाला तुतारी नाही मिळाली, अपक्ष उभा करायला अडचण त्यांना नाही आहे. परंतु साखर उद्योगाच्या कारभारामध्ये जे काही उद्योग झालेले आहेत की जे उद्योग या निवडणुकीमध्ये मुलासाठी अडचणीचे ठरू शकतात हे लक्षात घेऊन आमदार शिंदे सेफ गेम खेळायच्या नादात आहे. परंतु विरोधक देखील तितकेच आक्रमक झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून तयार झालेली तुतारीची क्रेज आज देखील ग्रामीण भागामध्ये कायम आहे. ही क्रेज आपल्याला तापदायक ठरू शकते हे लक्षात घेऊन आमदारांचा आटापिटा सुरू आहे. तुतारी मिळाली पाहिजे यासाठी काल पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांची मुंबईत भेट घेतली. मुंबईत त्यांच्याबरोबर त्यांच्या गप्पा रंगल्या. मध्यंतरी सुप्रियाताईंनी आमदार शिंदेंबरोबरचे आमचे कौटुंबिक संबंध फार जुने आहेत आणि हे संबंध संपवता येत नाही असं विधान केलं होतं. त्या विधानाला कराडमध्ये शरद पवारांनी देखील दुजोरा दिला होता. शरद पवारांनी पत्रकारांशी कराडमध्ये बोलताना आमदार शिंदेंबरोबर माझे खूप जुने संबंध आहेत आणि हे संबंध संपवता येत नाही आहेत अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य केलेलं होतं. या वक्तव्यावरून मधल्या 2-3 दिवसात आमदार शिंदे तुतारी मिळवण्यात यशस्वी होणार असा कयास बांधला जात होता. परंतु त्यानंतर घडत चाललेल्या हालचाली पाहता आमदार शिंदेंसाठी तुतारी ही मृगजळ ठरते की काय अशा परिस्थितीमध्ये आजचं राजकारण येऊन बसलेलं आहे. वास्तविक पाहता या 6 जणांनी एकत्रित लढा दिल्यास तेही आमदार शिंदेना फाईट देऊ शकतात. परंतु या 6 जणांमध्ये एकोपा राहणार का हाही महाविकास आघाडी पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण ॲडव्होकेट मिनल साठे या काँग्रेसच्या आहेत आणि काँग्रेस महाविकास आघाडीची घटक आहे. परंतु माढ्याची जागा रनिंग आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्या कारणामुळे ही राष्ट्रवादी काँग्रेससाठीच जाणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अशा अवस्थेत मिनलताई साठेंनी वेळ पडल्यास राष्ट्रवादीच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलेली आहे. परंतु ही तयारी पवार कितपत स्वीकारतील हाही एक प्रश्न आहे. त्यानंतर त्यांनीही पवारांची सहकुटुंब जाऊन भेट घेऊन तुतारीची मागणी केलेली आहे. यावेळी पवारांबरोबर त्यांची सखोल आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. परंतु पवार हे आणखी कुठला तरी इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार शोधतायत का असा प्रश्न या भेटीनंतरही निर्माण झालेला आहे. दरम्यानच्या काळात विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूरचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पवारांची भेट घेतली. त्यापाठोपाठ त्यांनी जयंत पाटलांची देखील भेट घेतली. या दोघांच्या भेटीनंतर सुद्धा अभिजित पाटलांच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. अशा अवस्थेत अभिजित पाटलाला पवार उमेदवारी देणार का हा जसा प्रश्न उपस्थित होतोय तसाच माढ्याचा हा पेच पंढरपूरचा उमेदवार ठरल्याशिवाय सुटू शकत नाही. पंढरपूरमधील 42 गावं माढा विधानसभा मतदारसंघाला जोडली गेलेली आहे. या 42 गावांवर परिचारक गटांचं वर्चस्व आहे. तिथल्या 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समिती सदस्य याशिवाय 80% ग्रामपंचायती आणि विविध कार्यकारी सोसायटींवर परिचारक गटाचा कब्जा आहे. त्यांचं प्राबल्य लक्षात घेता परिचारकांचा उमेदवारीचा विषय हाही ऐरणीवर आलेला आहे. मंगळवेढ्यातून म्हणजेच पंढरपुरातून परिचारकांना उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडणूक लढवणं सहज आणि सोपं होऊन जातं. हे चाणाक्ष पवारांनी हेरलेलं आहे. परंतु पंढरपूर मतदारसंघात तालुक्याची विभागणी मोहोळ, सांगोला
मंगळवेढा आणि माढा या 4 विधानसभा मतदारसंघात झालेली. पवारांसारखा चाणाक्ष नेता या 4ही मतदारसंघांवर आपला कब्जा मिळवता येण्यासाठीच्या हालचाली रचताना दिसतोय. सहकार आणि पणन महामंडळाचं अध्यक्षपद महायुती सरकारनं प्रशांत परिचारकांना दिलेलं आहे, परंतु आजतागायत त्यांनी त्या महामंडळाचा स्वीकार केलेला दिसत नाही आहे. याचाच अर्थ असा आहे की प्रशांत परिचारक हे मंगळवेढ्यातील भाजपाच्या उमेदवाराची घोषणा होण्याची प्रतीक्षा करत आहेत. जर त्यांना त्या ठिकाणी डावललं गेलं आणि तिथले विद्यमान आमदार समाधान अवताडेंना भाजपानं उमेदवारी दिली तर प्रशांत परिचारक मंगळवेढ्यातून तुतारी हाती घेऊ शकतात. त्यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर माढा, मोहोळ आणि सांगोला या 4ही विधानसभा मतदारसंघात स्वतःचं प्राबल्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रस्थापित करू शकतो हे पवारांनी हेरलेलं आहे. आणि हे हेरूनच त्यांनी प्रशांत परिचारकांना आपल्याकडे ओढण्यासाठीचं जाळं टाकलेलं आहे. अद्याप प्रशांत परिचारक या जाळ्यात अडकलेले नाहीत, परंतु प्रशांत परिचारक हे जरी तुतारीचा उल्लेख करीत नसले तरी त्यांचे समर्थक मात्र त्यांनी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी आग्रही आहे. जोपर्यंत पंढरपूर आणि मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारीचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत माढ्याच्या उमेदवारीचा पेच सुटू शकत नाही. तोपर्यंत हा वेळकाढूपणा पवार 100% खेळत राहणार आहेत आणि पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज शेवटपर्यंत कुणालाच येणार नाही. असं असलं तरी आज सर्वच जण पवारांचे उमरे झिजवताना दिसत आहेत. धन्यवाद.